असं म्हणतात की महाभारत हे स्त्रियांसाठीच आणि स्त्रियांमुळेच घडलं. अर्थात हा वादाचा मुद्दा आहे, तो आपण तुर्तास बाजूत ठेवू. पण देवी गंगा आणि महाराणी सत्यवती, जी पूर्वी मत्स्यगंधा या नावाने ओळखली जायची, या महाभारतातील दोन प्रमुख आणि ज्येष्ठ किंवा ज्यांच्यामुळे महाभारताची सुरुवात झाली त्या स्त्री व्यक्तिरेखा. अत्यंत सौंदर्यवती असलेली सत्यवती ही यमुनाकाठच्या कोळ्याची प्रमुखाची कन्या, जिच्या अंगाला माशांचा अत्यंत उग्र दर्प येत असे. पराशर ऋषींच्या आशीर्वादामुळे तिच्या अंगाचा उग्र दर्प जाऊन कस्तुरीचा मोहक सुगंध तिला प्राप्त झाला, जो कित्येक योजना दूरपर्यंत पसरत असे. या सुगंधाच्या शोधात राजा शंतनू भटकत असताना त्याला यमुनेच्या तीरावर ही रूपगर्विता सत्यवती बसलेली दिसली. प्रस्तुत गीतात राजा शंतनू आणि सत्यवती यांचा संवाद बालकवीने शब्दबद्ध केला आहे. चाफ्याच्या कळीसारखी ही मोहक युवती ललना कोण, असा प्रश्न शंतनू राजाला पडला आणि त्याच अनुषंगाने विचारलेले प्रश्न आणि सत्यवतीने त्याला दिलेली तितकीच समर्पक उत्तरे, असं या गीताचं स्वरूप निर्मल आहे. या गीताचे कवी आहेत बालकवी. गीताचे संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी. अर्चना चौधरी, श्वेता वहाळकर, प्रणाली दोशी सादर करत आहेत मत्स्यगंधा नाटकातील नाट्यगीत गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी. जललहरी सुंदर गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, तू तर चाफेकळी. रात्रीचे वनदेव पाहुनी, रात्रीचे वनदेव पाहुनी बोलतील रमणी तुला, तू वनराणी दिसे भुवनीना, तू वनराणी दिसे भुवनीना, तुझी आरूपा तुला गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी, तू तर चाफेकळी. अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी, अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी. भुलले तुझला हृदय साजणी, भुलले तुझला हृदय साजणी. ये चल माझ्या घरी ग, ये चल माझ्या घरी, ये चल
या यमुनेच्या जळी गर्द सभोवती